कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा 2 दिवसाची धनसंपत्ती विद्वत्तान सत्तारे लोभितीच्या पडवणी करसे कारे आयुष्याची होळी रे उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी किंवा बाळा जवळी ठेवोनिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखी संसारी असेल का धेणूच रेवणी वसासे घरी चित्त वसावरी ठेवोनिया दुडीवरी दुडी सखियासी गोष्टी करी चित्त दुडीवरी ठेवोनिया विष्णुदास नामा विणवी परोपरी ते प्रेम श्रीहरी द्यावे मज बहुतेकांच्या परिचयाचा अभंग नामदेव महाराजांचा निमित्त या ठिकाणी दशक्रियाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे स्वैरे इष्टमित्र नातलं कारण देहातील महाकारण देहातील स्थूल देहातील सूक्ष्म देहातील एकत्रित आलो आमच्यातनं निघून गेलेल्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता सूर्यवंशी परिवारानं केलेलं पुण्यकर्म आणि त्या पुण्यकर्माच्या निमित्तानं सर्वांच्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा परमपूज्य आदरणीय कैलासवासी गंगा भागीरथी सुंदराबाई बाबूराव सूर्यवंशी 10 दिवसापूर्वी आमच्यातनं निघून गेल्या त्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता मृत्यूची देवता आर्यमा नामक देवतेच्या चरणी विनंती करायची आपल्याला प्रार्थना करायची का जीवात्म्याला सद्गतीची प्राप्ती प्राप्त व्हावी या ठिकाणी त्यांचा मुलगा श्रीयुत त्र्यंबकराव बाबूराव सूर्यवंशी पुन्हा या ठिकाणी कन्या सौभाग्यवती परिघाबाई दादाभाऊ मगर श्रीयुत या ठिकाणी परत मुलगा भाऊसाहेब बाबूराव सूर्यवंशी पुन्हा मुलगी सौभाग्यवती शोभाबाई बापूराव वाघ पुन्हा गंगा भागीरथी सिंधुबाई यशवंत भोसले सौभाग्यवती भागुबाई गोरक्षनाथ साठे आणि पुन्हा जावई एकनाथजी पवार असतील दशरथ भाऊ काळे असतील असा त्यांचा काळे परिवार साठे परिवार भोसले परिवार मगर परिवार वाहक परिवार आणि सूर्यवंशी परिवार आमच्यातनं निघून गेलेल्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता सर्व गुणीजन महाराज मंडळी मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया सुंदर चाल गायलेले या ठिकाणी जिरीकर महाराज असतील तथा आदिनाथजी महाराज आहेत पुन्हा लहूजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा रिंकेश महाराज उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज परमपूज्य गुरुदास महाराज आहे गोसेवक अर्जुनजी महाराज जाधव या ठिकाणी आहे पुन्हा मृदुंगाचार्य रवी महाराज या ठिकाणी आहेत हार्मोनियम वादक रामहरी नाना उपस्थित आहेत पुन्हा मृदुंगाचार्य परशुरामजी महाराज जातेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत भानुदासजी महाराज आहेत संभाजी तात्या महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या प्रकारचं बजरंग मंडप साऊंड सिस्टीम जातेगावची आहे सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी ढेकूत या गावातली सर्व गुणीजन मंडळी छोटे छोटे टाळकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाला सुरुवात करतो आपल्या गावचं भूषण आहे ना गावचं नाही तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण होय ना सुंदर चाल गायलेले महाराज मंडळी काय आवाज आहेत स्वर ताल लय सूत्रता सर्व जिथल्या तिथं अगदी परफेक्ट आहे माझ्या बरोबर आलेले सतीशजी महाराज तुषार महाराज कृष्णानंद महाराज आहेत छोटे छोटे टाळकरी आहेत उभा राहण्याची फार हौस आहे ना आवडीचं गाव आहे परमार्थाचं भाऊ हे आणि म्हणून आमच्यातनं निघून गेलेल्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी जसं उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी ठेवोनिया 10 दिवसापूर्वी ह्या घरट्यातनं ती उडून गेली पण तिचं चित्त घरट्यातल्या लेकराकडे आहे महाराज पुन्हा गावरान गाय रानात चरायला गेली आणि तिचं वासरू जर गोठ्यात असेल
तर तिचं लक्ष चरण्याकडे असतं का गोठ्यातल्या वासराकडे असतं? गोठ्यातल्या वासराकडे. पुन्हा तुम्हाला कधी कधी मोबाईल मध्ये संभ्रम झाला असेल, दुडीवरी दुडी सखियासी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवून, हे पण चरण त्यातलंच आहे बरं का. हो, हांड्यावर हांडा, हात मोकळे सोडले आणि मैत्रिणी बरोबर गप्पा मारते. आता लक्ष हांड्याकडे का गप्पाकडे? दुडीवरी दुडी सखियासी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवून. हांड्यावर हांडा आहे, हात मोकळे सोडलेले आहे, मैत्रिणी बरोबर गप्पा मारते, गप्पाकडे लक्ष नाही, हांड्याकडे लक्ष आहे. तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखी संसारी असेल का. विष्णुदास नामा विनवी परोपरी, ते प्रेम श्रीहरी त्या वेमच. माय बापांनो, आता 10 दिवसापूर्वी उडून गेलेली आई अक्का म्हणतात का, बाई म्हणतात का, ताई म्हणतात त्यांना? बाई, बाई म्हणतात का, काय म्हणतात? बाई. सूर्यवंशी परिवारातील बाई. आणि ह्या बाबा बाईच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता ब्रह्मवृंदांच्या मुखारविंदातून मन्नू सूक्तातल्या वेदातल्या वृचाचं गायन चालू आहे. बाबा बऱ्याच जणांनी विचारलं, हे का करतात? कटिंग का करायची? पिंडदान, मग भाताचे गोळे तिथं का ठेवायचे? मग अन्नदान का करायचं? बरेच जण सुशिक्षित कंसात बेकार, भाकर आणि पैसा कसा कमवावा एवढंच ज्ञान घेतलेले पठ्ठे खूप आहेत. पण चाही व्यतिरिक्त आमच्याकडे अध्यात्म आहे. चाही व्यतिरिक्त ज्ञानोबा माऊली, तुकोबारायांसारखे मोठमोठे संत आहे. का मेल्यानंतरच्या क्रिया काय असतात हे आम्हाला गाथ्याच्या माध्यमातनं, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं सांगतात मायबापांनो. आता बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ॲनाटॉमी शास्त्र जाणणारे, म्हणजे डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर शिकलेले भरपूर आहेत. मायबापांनो, जगत असताना स्वामी विवेकानंदजी राजयोगामध्ये सांगतात की जो अदृश्याला पाहू शकतो तोच अशक्याला शक्य करू शकतो. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. आणि म्हणून आमच्यातनं निघून गेलेल्या सुंदराबाई सूर्यवंशी परिवारातील आमचे परमार्थातले स्नेही सरपंच त्यांच्या मातोश्री आहेत. आता इथं आहेत का नाहीत? काय वाटत तुम्हाला? आता इथं ह्या आहेत का नाहीत? कोणी बी येस किंवा नो? आहेत. मग बरेच जण म्हणले, मग आहेत तर दाखवा म्हणतील ना. बरेच आणि शिकलेले तर बोरटीच्या काट्यासारखे असते. आणि म्हणून बोरटीच्या काट्याला वाघ घाबरतो महाराज. पूर्वीचे लोक जंगलात जायचं ठरलं का बोरटीची एक फांदी तोडून घेऊन जायचे, कारण की वाघाला जर बोरटीचं काठी दाखिली तर वाघ माग पळतो, मागून निघून जातो. का? त्याचं स्किन पातळ आहे, कातड पातळ आहे. आणि ते जर बोरटीचं काठी जर त्याच्यात गुतली तर अख्खं कातड उधळतं म्हणतात. गडी काही काही बोरटीच्या काट्यासारखे गुतला ना. आणि म्हणून बोरटीच्या काट्याला वाघ घाबरतो बर का. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला कळालं नाही त्यांनी डोकंच लावायचं नाही. ज्याला इकडे काही कळत नाही त्याला काहीच कळत नाही महाराज. आणि म्हणून माय बापांनो, आमच्यातनं निघून गेलेली जी बाई आहे ती आता इथं आहे. म्हणले दिसत नाही ते दाखवू नको म्हणले मला. बरेच जण म्हणले जे दिसत नाही ते दाखवू नको. आता लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, फ्रिक्वेन्स आहेत, रेंज आहेत, विज्ञान कुठंचे कुठं गेलं आणि तू काय गप्पा मारायला लागला असे म्हणणारे भरपूर. आता हार घातला बाईंना, बरोबर आहे. आता फुलं दिसतायत का सुगंध दिसतय तुम्हाला बाबा? फुलं. मग सुगंध नाही का गुरुजी? आहे ना. मग त्याला बघायचं का अनुभवायचं? अनुभवायचं. बऱ्याचशा जणांकडे मोबाईल आहे, BSNL, डोकोमो, एअरटेल, एअरसेल, वेगवेगळ्या चीप आहेत. त्या कारला या मंडप मध्ये रेंज आहे का नाही? मग तिला बघायचं का अनुभवायचं?
अनुभवायचे. आता मंडपची झालर हलते, ही हल्ली बघ हल्ली ना, ऑटोमॅटिक हल्ली का हलवणारा कोणीतरी आहे. मग हलताना दिसली का हलवणारा दिसला? मग हलवणारा नाही का तिथं आता? गुरुजी हलवणारा आहे, हलताना दिसते, हलवणारा दिसत नाही. तसं आमच्यातनं निघून गेलेली जी बाई आहे ती आत्ता इथं आहे का नाही, मला एवढं सांगायचं. आणि त्याला बघण्याकरता माऊली सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मणियाथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. आणि म्हणून जगत असताना परमार्थ किती कळाला? ज्याला परमार्थ कळाला त्याच्या घरातलं अज्ञान पळालं. आणि ज्या घरातलं अज्ञान पळालं त्या घरातल्या स्त्रीची कुस सुद्धा पवित्र झाली आणि त्या घरातल्या बापाचा DNA स्टँडर्ड झाला. इथं बीजाची शुद्धता आहे. आणि ज्या घरामध्ये DNA स्टँडर्ड आहे, म्हणजे अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाले बीजाची या, ऐसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. का भूमीचे मार्दव माऊली सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून उगणाऱ्या कोंभावरून कळत असते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळत असते. गर्भशास्त्र तर जाणतात तुम्ही. मग पिंड का दिला? का करायचंय? एक जण म्हणला बस पीछे से आ गया आगे ढकल दिया, करना चाहिए करते थे, इसी के कारण हम करते. त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं ना, आम्ही केलं म्हणून त्यांनी करायचं. मागणं आलं पुढं चाललं. बाबा हे क्यों करना पडता है? मोठाले भाताचे गोळे किती करतात तुमच्याकडे? पिंडदान देत असताना किती मोठाले? 3 आहेत का किती आहेत? 3. आणि छोटे छोटे 16. चुकलं का मला सांगा, बरोबर आहे का नाही? आमच्या तिकडं असंच करतात, इकडं असंच करतात. मग का करायचं हे पिंड? का भाताचा आणि मेलेल्या माणसाचा काय संबंध आहे? क्यों करना पडताय? म्हणजे मागून आलंय. अरे पण का विचारलं एखाद्याने तर का? आमच्याकडे माणूस गेल्यानंतर खांद्यावरती मडकं घेतात. इकडं म्हणजे एखादा कारखानदार जरी मेला तरी मडकं घेतात. म्हणजे 100 एकराचा बागायतदार जरी गेला तरी मडकच घेतात, सोन्याचं घेत नाही. इकडं चौबदार बाबा गुरुजी मडकच घेतात. मग मडकं का घेतलं? एक जण उठला म्हणला फुटतं म्हणून घेतलं. म्हणले का फोडायचं? हे मागणं आलंय नको डोकलो म्हणला. का फोडायचं? मडकच का घेतलं? तुलसीदासजी याला म्हणतात घट घट में बसा है राम. राम माऊली फार सुंदर सांगतात. सर्व घटी राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. सर्व घटी राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. सर्व घटी राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. सर्व घटी राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. सहस्र रश्मी. सर्व घटी राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. सर्व घटी राम नेहा देही एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 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 सर्वा घटी घट घट में बसा है राम. म्हणून खांद्यावर घट घेतला, फिरविला घट, फोडीला घट खांद्यावर घेतला. याला घट म्हणतात. याचा आणि घाटाचा लय जवळचा संबंध आहे. नवरात्रात तुमच्याकडे काय बसवतात?
वर्षभर बसवल्या जातो का 9 दिवस? ज्या घाटाची 9 दिवस पूजा केली तो परत देवघरातच ठेवला जातो का वलचणीला टाकला जातो? लॅफ्टवरती वलचणीला. आणि जर यदा कदाचित घरातल्या एखाद्या वृद्ध माणसाच्या खोब्याला जर तडा गेला तर त्या घाटात वाळू टाकून लघवीसाठी उपयोग केला जातो. नमुना आहे. त्या घाटाला किंमत किती? जसं या घाटातली चैतन्य शक्ती निघून गेली. आता याला तांबे महाराज म्हणतात, पण मेल्यानंतर याला मड म्हणतील. जाधव बाबा बरोबर आहे की नाही? याला चेअरमन म्हणतील, याला आमदार म्हणतील, याला खासदार म्हणतील, पण मेल्यानंतर याला मडच म्हणणार आहे. यातली चैतन्य शक्ती, यातलं सिम कार्ड काढलं ना, निघलं ना, आणि तो सिम म्हणजे देव आहे. आणि ते कोणाच मोबाईल मध्ये चालत नाही बरं का. यातलं सिम दुसऱ्या मोबाईल मध्ये चालणार नाही. हा मोबाईल निर्मिती आई आहे. हा जो मोबाईल हा पंचमहाभूताचा देहजीर्ण तयार केला, देवाने नाही केला. आणि देवाने जर केलाच असता तर कातड जळलंच नसतं. नैनम छंदन्ते शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन्त्या. हे जळालं. ही स्किन देवानं निर्माण केली का आईनं केली? कातड नाही, देवानं जर केली असती जळालं नसतं. तिच्या कातड्यातलं कातड काढलं, आपलं कातड बनवलं, आणि म्हणून पहिला पिंड दिला जातो कातड्याचा, करायचा भाताचा आणि समजून द्यायचा कातड्याचा. जिनं आमच्या 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठ्या नाड्या केल्या. हे स्नायू तिनं बनवलेत, तुम्ही बनवलेत. काय किती किती मोठी जादू आहे ना, किती मोठे विशेष आहे. तिनं बनवलंय हे. हा मोबाईल बनवणारी जी आहे, हा देह बनवणारी जी आहे ती आई आहे. याला चालना देणारा ईश्वर आहे. काही काही जण म्हणतात ना, येडे काय 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 आमची म्हातारी येडी आहे. अरे तू येडा आहे, तू हुपलेस आहे, तू नालायक आहे, तू मूर्ख आहे, तू याचे त्याचे झेंडे घेऊन हिंडत होतो. एक लक्षात असू द्या, तुमच्या घरामध्ये जन्माला येणारं लेकरू किती ब्रिलियंट आहे, किती शार्प आहे, किती हुशार आहे, किती दूरदृष्टिकोन आहे त्याच्याकडे. ज्या घरातल्या लेकराला आई कळाली बाप कळाला, त्या घरामध्ये 10वी कळल्या जातो, त्या घरात 13वी कळला जातो, आणि त्या घरात श्राद्धही कळल्या जातो. हे का करतात? आता बरेच सुशिक्षित लोक म्हणतात याला डोकं नाही लावित म्हणतात. करणारे चॅम्पियन ना लोक. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलो, हा नाही नाही नाही, काय काय आहेत ना, एडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे आहेत ना काय काय. आता मी मगाशी म्हणलो, तुम्ही तिथं थांबू. दशक्रिया विधी ज्यानं सुतक पाळलंय, लक्षपूर्वक आहे का, म्हणजे ज्यानं घर शिव सोडलं नाही, ज्याने पाणी पाजलं, त्याच्याजवळ अपवित्र माणसाने जाऊच नाही. त्याला टच सुद्धा करू नये. ज्याने काष्टा घातलाय ना पिंडदानाला, त्याच्या जवळ इकून एकर आणि तिकून ते, तू इकडे बस ना, तिकडे कशाला डोकं लावतोस? अरे ज्याला काही काही मुलं कावळा शिवत नाही, नाही शिवत कावळा काही. मग तुम्ही आलात ना इथं या, तदनंतर तिलांजलीला जा ना. तिथं कशाला जायचं? आपण पाळलेलं नाही ना तिथलं काही गोष्टी. 10 दिवस ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलंय, 10 दिवस वेगवेगळ्या शिवारची भाकरी खाल्ल्या, वेगवेगळ्या ठिकाणी डबा येत असतो पानाड्याला, बरोबर आहे ना. ते खाल्लंय त्यानं, पवित्र खाल्लंय त्यानं, पवित्र केलंय त्यानं. त्यांच्यातनं घरातनं निघून गेलेला तो जीवात्मा आहे, तो पितृपक्षात गेलेला आहे, म्हणजे तो पवित्र आहे, सुतक नाही. काही का म्हणते सुतक हे आणि आम्ही खात नाही. मी म्हणलं का म्हण? ते म्हणून मला खेट्या चालू आहे. कुठे खेट्या घालतोस तू? आहेत ना काही काही महाराज ज्याला परमार्थ कळालाच नाही. अहो परमार्थ म्हणजे विज्ञान, परमार्थ म्हणजे तत्वज्ञान, परमार्थ म्हणजे तुमच्या गुगलची पुढची स्टेप. इथे नाम परमार्थ. जिथं गुगल थांबलं ना तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ झाला. हे कळणं महत्वाचं आहे. काही काही म्हणते मला 10 वेळा खाल्लं का मला उचलून टाकल्यावर होत.
म्हणलं घरी गेल्यावर होतं का इथंच होतं? ते म्हणे घरी गेल्यावर होतं. म्हणलं घरातल्या घरात टाकीत का शेजारच्या घरात टाकीत? अरे काय तुझं मन किती पॉवरफुल आहे, मन किती पॉवरफुल आहे. तुम्ही मनाने किती स्ट्रॉंग आहात, मनाने किती स्ट्रॉंग आहात तुम्ही. आणि ज्याचं मन स्ट्रॉंग झालं, ज्याला सहनशीलता कळाली, ज्याला सहन करण्याची ताकद आली, तो मोठा होऊ शकतो. जो सहन करतो तो मोठा होतो. आणि ज्याला किरकोळ कारणावरून राग येतो तो हायती जमीन विकून मोकळा होतो. म्हणून घरामध्ये पिंड कळणं, विज्ञान कळणं, फिलॉसॉफी कळणं, तत्वज्ञान कळणं, आहारशास्त्र कळणं, जीवशास्त्र कळणं, ग्रहशास्त्र कळणं, हे कळणं पहिलीला जाण्याच्या अगोदर तुमच्या पोराला ज्ञानेश्वरी कुणी लिहिली हे माहिती पाहिजे. भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत हे माहिती पाहिजे. पहिलीला जाण्याच्या अगोदर तुमच्या पोरांचा हरिपाठ पाठ पाहिजे का नाही का? मग जानी जानी यस पप्पा इटिंग शुगर नो. अरे काय अरे हे काय दिलंय आपण लेकरांना? आत्मविश्वास गमावून बसलेले लेकर आहेत, झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाला लागले लेकर, ऑनलाईन रमीमध्ये वावरं घातले आपल्या लेकराने. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ, विचार प्रणाली. घरामध्ये अध्यात्म शिकवणारी आई असावी. भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगणारी आई असावी, गोपाल कृष्ण सांगणारी आई असावी, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगणारी आई असावी. का व्हॉट्सअप आणि फेसबुकवर काय मग चॅटिंग, हॅलो चुलत नवरे सिस्टीम निघाली काही काही ठिकाणी. कळलंय का? नसेल कळलं तर तुम्ही फक्त कुपन आणण्याच्या लायकीचे. दळण संपलं घे डाबा का चालला गावत्या चला. किती परफेक्ट आहात तुम्ही, तुमचं घर किती मोठं आहे याच्याकडे कोणी बघत नाही. तुम्ही किती स्मार्ट आहात यालाही कोणी लक्ष देत नाही. पण तुमच्याकडे बुद्धी किती, बुद्धीचं वैभव किती, इंटेलिजंट आहात तुम्ही. घरामध्ये लेकर मोठे करायचे हेअरस्टाईल ना का हेडस्टाईल ना, हेअर का हेड. तुम्हाला तुमच्या पोरांची ताकद इथली दंडातली वाढवायची का इथली वाढवायची? मा पोरग एकटं कोंबडी खास काय खाऊ घालते. एक लक्षात असू द्या, ज्या घरामध्ये मातृत्व कळालं, ज्या घराला गर्भशास्त्र कळालं, ज्या घराला आहारशास्त्र कळालं, त्या घरातले मुलं ब्रिलियंट आहेत. क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, SP आहेत, कलेक्टर आहेत, लाल दिव्याच्या गाडीत फिरणार आहेत. ते हाक्याच्या मागं पळत नाही, जारांग्याच्या मागं पळत नाही. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. मला सांगायचंय काय, नाही तर तुम्ही एवढाच मुद्दा कट करून टाकताल, देताना माया सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळे पुढरी माया मागं लावून. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती इंटेलिजंट आहात, तुम्ही किती स्मार्ट आहात. तुमच्याकडे आहारशास्त्र किती कळालंय, आपली आई आपल्याला किती कळाली. आणि म्हणून एक पिंड दिला जातो, तो स्नायूचा दिला जातो. जिनं 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या बनवल्या. हे तिनं बनवलंय, आईनं बनवलंय. आणि आईच करू शकते. जो ब्रह्मदेव करत नाही ना ती आई करते, जो डॉक्टर करत नाही ना ती आई करते. म्हणून त्याचा एक पिंड द्यावा लागतो गुरुजी तिथे. तिसरा पिंड दिला कोणता? हा जो श्वास आहे ना, आम्ही गर्भात असताना अर्धा आम्हाला आहे आणि अर्धा तिला आहे. काही काही मध्ये असे भाताचे गोळे करायचे बा, मग काय करू बोटात बांधितो नाही पुढे डोकं असं गेलं काय ते खरा 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 खेळली. अरे पण का का नाही कळणं महत्वाचं आहे महाराज. मागणं आलं आणि पुढं चाललं, काय उपयोग आहे? काय उपयोग काय? दावा का केला? ते म्हणे तिने खंडू तात्याने तिने केला होता, मग वामन तात्याने तिने केला, मग तिरमक तात्याने तिने केला, मग पुंदा तात्या, मग बाबू तात्याने तिने केलेला आहे, मग आम्ही केला. काय केलं रे? का? हे किम कारण? आपल्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं विज्ञान आहे. ऐका हो, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं विज्ञान आहे.
प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कृतीच्या पाठीमाग विज्ञान आहे, प्रत्येक कृतीमाग विज्ञान आहे. मग आपण इथं पिंड देत असताना जिनं आमच्या श्वास आम्हाला दिलाय, अर्धा तिला अर्धा आम्हाला. देव सुद्धा तुम्हाला श्वास देऊ शकत नाही एक्स्ट्रा, 2 तास एक्स्ट्रा देऊ शकते. तिनं आईनं तिचं जीवन कमी केलं, तिचा श्वास कमी केला आणि आम्हाला दिला. त्याचा एक पिंड दशक्रियाविधीच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी जबाबदार लेकराला द्यावं लागते. राहू दे, नका लावू ते फॅन, नका लावू, राहू दे. माझा शर्ट फाटलेला आहे. खरंच आहे, मी कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला काढून दाखवतो. असं काय हो महाराज, खरंच आहे. मी खोटं कशाला बोलू सांगा ना. हो खरं रियालिटी आहे. मी मगाशी हेडफोन सतीश महाराज म्हणले ते काढून ठेवा. मी म्हणलं कोट काढून ठेवू, ते म्हणले हेडफोन काढून ठेवा. म्हणले मग ते कोट का नाही काढणार, गरम होईल आज तुम्हाला. म्हणलं नेमकं खेशापाशी शर्ट फाटलेला आहे. ते म्हणलं मग राहू द्या, काय हरकत नाही. आणि काय झाकवायचं कशाला तरी, महाराज आहे ते आहे, जेवढं येतं तेवढं आहे. बाकी काहीच नाही, बाकी काहीला येत काहीच नाही. पण आता असते भरपूर काय हरकत नाही. पण विषय चालू होता गुरुजी श्वासाचा. कोणी देऊ शकत नाही, ते आईनं दिलं. त्याचा एक पिंड जबाबदार लेकराला दशमच्या दिवशी आणि श्राद्धाच्या दिवशी द्यावं लागत असतं. कितवा पिंड झाला, 3 का 4? जितका झाला असेल तितका झाला असेल, जेवढं सांगल तेवढं सांगल महाराज. त्याच्यानंतर एक पिंड दिला जातो, तो पाण्याचा दिला जातो. गर्भामध्ये एकच नाळ असती का 5-7 नाळी असतात? आत्या बाईला विचारले, तुम्हाला आपल्याला कोण, आपल्याला तिच्यातलं काही घेणं नाही देणं नाही. हो, नाळ किती? ज्या नाळेद्वारे पाणी दिलं त्याच नाळेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेत. विशेष आहे ना. मग त्या पाण्याचं एक पिंड श्राद्धाच्या दिवशी. तुमच्या पोटात 3 महिन्याचा गर्भ आहे, तुम्ही केळ खाताल का? पपई? काय काय वर्ज्य केलं आमच्यासाठी, तुम्ही काय काय वर्ज्य केलं, हे ज्याला कळालं ना त्याला 10वा कळाला. ज्याला काहीच कळलं नाही का, घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. नाही कळणार 10वा, नाही कळणार आई, नाही कळणार बाप, नाही कळणार संस्कार, नाही कळणार संस्कृती, नाही कळणार धर्म. धर्म कळालेले माझे माय बापांनो, महाराष्ट्राचे निर्माते, दिग्दर्शन करणारे रामकृष्ण हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती राजे, हे कळालं यांना. स्वामी विवेकानंद, हे कळालं यांना. खूप मोठमोठे तत्ववेत्ते होते मायबाप, तत्ववेत्ते, यांना कळाला परमार्थ काय आहे. हो, आणि नको त्याचं टेन्शन घेऊन मरणारे आम्ही आहोत. जे आमचं नाहीये त्याचं आम्ही टेन्शन घेतोय, जे आमचं नाहीच आहे. ते म्हणे मग आमचं नाही तर मग 15 एकर जमीन तुकडा मा बापाचा होता, माया नावावर केला. अरे नावर केला म्हणजे जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. लक्षपूर्वक आहे का? जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. अहो काही काही गावामध्ये एवढ्या एवढ्या बांधावरनं 50-50 वर्षापासून केसेस चालू आहेत कोर्टात. मी म्हणलं कुठं? ते म्हणे आपल्या मागे एवढाच भोनगा आहे. म्हणलं कोणता? ते म्हणते थोरले कोणी एवढं तुकडं काढून घ्यायचं. त्या तुकड्यावरही मिळाला तो. कशाला आला जन्माला? ते म्हणे फक्त भांडणं करायला, कुदळा करायला आले. काय कळालंय? काहीच नाही कळालं. क्या भरवसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. तू लाख ही हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.
किती तुम्ही क्लास 1 झालात तरी 200 वर्ष जगणार नाही. आमदार झाला न जगला 250 वर्ष, तुमच्याकडे झालं की इकडे नाही. महाराज झाला जगला जास्त नाही ना. जन्माला उपजे ते नासे, नासले पुनरुप उपजल्या पिंडा मरेनेचा काठी, मरेनेचा काठी, मरते उपजती सवेती ते, मरते उपजती सवेती ते. उपजल्या पिंडा मरेनेचा काठी, उपजल्या पिंडा मरण सांगा जाणार आहे. उपजलं म्हणजे नासणारच आहे. नासे ते पुनरुपी दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणू नये धनंजया, जिया परी जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. जाणार आहे, जाण्याकरता आलेला आहोत माय बापांनो. आणि म्हणून इकडं आईच्या पोटात अदुगर मरण येत असतं महाराज, आणि त्याच्यानंतर जीव येत असतो महाराज. आईच्या पोटात अदुगर मरण, सुरुवात का शेवट आहे आईच्या पोटात? कसं वाटतं तुम्हाला? शेवट आहे आणि नंतर सुरुवात आहे. अदुगर मरण आणि नंतर जीव आहे. म्हणून सोनोग्राफी 3 महिन्याच्या नंतर करत असतात, तोपर्यंत तो पाण्याचाच गोळा असतो. अदुगर शेवट आहे आणि त्याच्यानंतर प्रारंभ आहे. जसं दळण करत असताना सुपात दळण घेतलं, पाखडलं, मग आधुलीत किंवा आठव्यात टाकलं आणि मग ते मोजून डब्यात टाकलं. आता डब्याच्या वरी आलेले धान्याचे कणाचा 1 नंबर आहे का खाली असलेल्याचा 1 नंबर आहे? पण तोच डबा जर गिरणीत टाकला तर खालचा वर येतो. मरण आहे. आणि आम्ही आमचा जो प्रवास चालू आहे आत्ताचा, हा कसा शेवटकडे चालू आहे का सुरुवातीकडे चालू आहे? आम्ही शेवटाकडे चाललो का सुरुवातीकडे चाललो? आम्ही सुरुवातीकडे चाललो. आम्ही जे आता सूर्य उगवला महाराज, हा सुरुवातीकडे चालला का शेवटाकडे चालला? मावळणं म्हणजे उद्याची तयारी, मरण म्हणजे पुढच्या जन्माची तयारी. आणि म्हणून माय बापांनो, आमच्यातनं निघून गेलेली आई म्हणजे पुढच्या जन्माची तयारी. यांचा शेवट नाही झाला, यांचा प्रारंभ झाला. हो, पण आपल्याला सगळं उलट दिसत महाराज. आणि ह्या उलट्यामुळं सगळंच उलट झालं. बघा तुम्ही, गाडी बैल जर जोरात चाललेली असली तर तिचे चाक उलटे फिरताना दिसतात का सुईचे? फॅन लावला आणि झिरोचा बल्ब मंद प्रकाशामध्ये आपण जर असं पडलो, फॅन आपल्याला सुईचा फिरताना दिसतो का उलटा? हे सगळं उफरटच आहे महाराज, उलटच आहे. तुमच्याकडे मेल्यावर जाळतात का जिवंतपणे? बोला बोला ना, मी बरोबर. तुम्ही कसं राहत आई आत्याबाई? मेल्यावर का जिवंतपणे? जाऊ द्या, तो विषय आपण पुन्हा नंतर कधीतरी काढू. विठ्ठल तो त्याच नाळेद्वारे ऑक्सिजन दिला, त्याच नाळेद्वारे प्राणवायू दिला. आईनं आमच्यासाठी बरंच काही खायचं सोडलं. त्याचं एक पिंड आहे, त्याचं एक पिंड आहे, तो पिंडही द्यावा लागतो मला. आईनं आमच्यासाठी सोडलं खायचं, त्याचं पिंड जबाबदार लेकराला द्यावं. आई कळणं नुसतं आई माझी मायाचा सागर आणि तिला तिनं जीवन आकार आणि काट्या कुट्यातून हिंडायची, येड्या बाबळीच्या काट्या तुडायची रे. नाही,
आई गाण्यात नाही, आई प्रॅक्टिकली कळणं महत्वाचं. एक लक्षात असू दे, आई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, इति नाम आई. गाण्यात नका सांगू, प्रॅक्टिकली ती कळणं महत्वाचं आहे. एकाची रिंगटोनच होती, आई माझी मायाचा सागर, आणि तिच्यापासून 6 वर्षापासून बायकोल घेऊन दुसरीकडे राहतो. कशाला दाखवतो रे, कशाला दाखवतोस? आणि म्हणून माई जिनं आम्हाला रक्त दिलं, पण विशेष आहे महाराज रक्ताच. जाधव महाराज, जिरेकर महाराज, विशेष आहे रक्ताच. गुरुजी म्हणजे कसं विशेष आहे? आईच्या पोटात असताना आईचं रक्तगट वेगळं आहे आणि आमचा रक्तगट वेगळा आहे. मग आईचं रक्त आम्हाला मॅच झालंच कसं? बाहेर जर तुम्ही बघितलं, ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी प्लस, ए प्लस घ्यावं लागतं, पण आईच्या गर्भामध्ये तरच आम्हाला मॅच होतो. बाहेर ओ पॉझिटिव्ह सगळ्याला चालतं, बरोबर आहे ना, पण त्याला ओच पॉझिटिव्ह चालतं. तसं बी प्लस बी प्लस लागेल, ए प्लस ए प्लस लागेल. पण मग आम्ही गर्भात असताना आईचा रक्तगट वेगळा आहे आणि आमचा रक्तगट वेगळा आहे. मग आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं? लय मोठं नवल आहे महाराज. मी याचं कारण काय असेल तर त्या नाभी चक्रामध्ये नेमकं कोणतं फिल्टर बसवलंय का बी पॉझिटिव्हचं ए पॉझिटिव्ह होतं, बी प्लसचं ए प्लस होतं? असं कोणतं आहे? आई तुमच्या पोटामध्ये बाळ आहे हे तुम्हाला कळालं, तुमचं लक्ष कामाकडे असतं का बाळाकडे? मातेची चिती, मातेची चिती, मातेची चिती, मातेची मातेची चिती, मातेची चिती, मातेची अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी. हिरकणी देह कुणा करता विसरली? हिरकणी, हिरकणी माहित होती का तुम्हाला? गडावर दूध द्यायला गेली होती, मग किल्लेदाराने दरवाजे बंद केला, ती कड्यावरून उतरली, तिला हिरकणी कडा नाव दिलं. मग नवऱ्यासाठी उतरली का? आणि तेरबिंजिया नाही लागे मेरा राजा याच्या करता उतरली. कोणा करता उतरली ती हिरकणी? बोला ना. आई बाळा करता,
कुत्री जरी व्याली ना तर कुत्री प्रसंगी वाघीण होऊ शकते. ती आई आहे. कसं आहे बोला ना. ती येईल तेव्हा येईल, डिस्टर्ब नका होऊ. इकडे बघा, चला माझा आवाज येतो ना तुमच्याकडे. पण आवाज आहे काय आई आधी का लेकरू आधी? अदुगर लेकरू आणि त्याच्यानंतर बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. बरेच जण म्हणले आमच्याकडे आई अदुगर, आमच्याकडे अदुगर लेकरू जाधव महाराज, मग आई. एक जण म्हणला तुलाही 12चा आहे. काही पण सांगतो काय कीर्तन असं म्हणला एक जण मला. एक जण म्हणण्यापेक्षा गंगात्याच म्हणली माझी शेजारी. अरे म्हणलं आदुगर लेकरू हो द्यावं लागतं मग तिला आई पण येतो. नाही तर परत आईला पुन्हा एक शब्द आहे बाई. बाई आणि आई. आणि माझे ज्ञानेश्वर माऊली आई पण आहेत आणि बाई पण आहेत. मग प्रश्न असा निर्माण झाला, माऊली स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? गुरुजी आलंय दांड का? काही काही म्हणले माऊली पुरुष पुरुष आहे. तर मग वेदाने कसं सांग? वेदशास्त्रे दिती ग्वाही, 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 भरती जान बाई आई, भरती जान बाई आई, भरती जान म्हणती ज्ञान बाई आई, म्हणती ज्ञान बाई आई. शिवपीठ हे जुनाट, 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 जुनाट. आई पण आहे बाई पण आहे. आई होणं सोपं नाही बरं. आई होणं सोपं नाही. आणि लेकराला पाजत असताना प्रेम पाहणा लेकराला पाजवणं सुद्धा सोपं नाही. जो पाहणा आहे ना, पाहणा स्तनातला जो पाहणा आहे, तर आईचा भाव कसा आहे, लेकराला पाजवत असताना तिचा भाव कसा आहे, भाव प्रागट्य कसं आहे, लय सूक्ष्म आहे महाराज, लय सूक्ष्म आहे. समोर पती बसलाय, लेकरू रडतय, मग तिनं ते उचलून घेतलं पाजायला लागली. मग पती समोर बसलाय, बस मग तिनं समोर बसलेला पती आहे त्याला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. बस मग त्या पत्नीनं लेकराला झाकून पाजावं का उघडं करून पाजावं पती समोर? काय बोला ना. नाही ती जर म्हणली नाही माझा पतीच आहे तो, माझा नवरा आहे तो, सर्वस्व अर्पण केलं मी त्याला. ब्लेंड शार्प आणि बुद्धिमत्ता ना अडाण्यातलं शहाणपण ज्या स्त्रीकडे आहे ना, समोर पती जरी बसला ना तरी त्याला ते झाकूनच भाजणार आहे. का? कारण की पतीची नजर मी पाजत असलेल्या लेकराकडे जर गेली, त्याची वासना जर निर्माण झाली आणि माझ्या बुद्धीमध्ये जर वासना निर्माण झाली तर माझं लेकरू जे दूध पिईन ना ते वासनामय असणार आहे. आई होणं म्हणजे सोपं नाही महाराज. आई होणं सोपं नाही. आणि म्हणून आईचा दशक्रिया होत असताना एक पिंड दिला तो रक्ताचा. का रक्त बदललं? फक्त आणि फक्त प्रेमामुळे. आईचा ब्लड ग्रुप वेगळा, लेकराचा ब्लड ग्रुप वेगळा, पण आईच्या गर्भात असताना
ब्लड बदललं, त्या नाळेद्वारे ब्लड देत असताना फक्त प्रेम आहे आईचं लेकराबद्दल. आईचं प्रेम आणि लेकराचं प्रेम जरा वेगळंच आहे. कसं प्रेम? जसं पाण्याचं आणि लाकडाचं प्रेम. म्हणले कसं? एवढा एवढा खडा घ्या, पाण्यात टाका, हावरी एवढा खडा, बुडल का तरल महाराज? आणि 20 टनाचं लाकूड घ्या आणि पाण्यात टाका, जिरेकर महाराज, बुडल का तरल? मग हावरी एवढा खडा सहन करत नाही ते. लाकूड तर एवढं मोठं. हे विचारलं नाथबाबांनी, लाकडालाच विचारलं. लाकूड म्हणला माझं पाण्याचं प्रेम आहे. म्हणले कसं प्रेम आहे? जेवढं झाड वरती आहे ना तेवढंच खाली आहे म्हणला. म्हणले कशासाठी आलं ते? ते म्हणे मला भेटण्यासाठी. आणि दगडाचं, ते म्हणे दगडाचं माझं जन्मापासून वैर आहे. कसं? मी ह्या पृथ्वीची तहान भागवण्याकरता धडधड 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 असा पडतो डोंगर दर्यात, आणि डोंगरातून मी असं जमिनीकडे वाहत चाललो असताना मला दगडे आड येतात. आड कोण येत असतं? तुमच्याकडे आड कोण येतात? येतात का नाही? आणि मधी येतात ते बघा बरं का. बघा तुम्ही, आपलं जर चांगलं झालं ना, आपण जर बांधकाम काढलं ना, तर शेजारचा म्हणतो मा इथून ये, मा नांबरी आहे. कशाला नांबऱ्या दाखवतो? असे लई नंबरे आहेत हे. आणि मग पाणी म्हणतो मी दगडाच्या नादी लागत नाही, तसं शानी माणसं म्हणतात मी येड्याच्या नादी लागत नाही, मूर्खाला वेळ देत नाही. मूर्खाला वेळ देत नाही. मग ते म्हणजे दगडाला कलून जातो मी, असं टन मारून जातो. पण पाणी काय म्हणतो माहिती आहे का? माझी जर ताकद वाढली ना, मी तेच दगडवर दगड आपटून त्याची वाळू करतो. एक लक्षात ठेवा, तुमची ताकद नाही तोपर्यंत तुम्ही त्याला टन मारून जा, कट मारून जा. आणि ज्यावेळेस तुमची ताकद बुद्धीची वाढल, ऐश्वर्याची वाढल. माझ्या संतांनी हेच केलंय. संतांनी हेच केलं. आळंदी कुणाची हो? आळंदी कुणाची? माऊलीची, देवाची नाही. देहू कुणाचं? देहू. आता आळंदीचा जरी मंत्री झाला भाऊ एखादा, आळंदी कुणाची? मंत्र्याची म्हणतील. कुणाची? माऊलीचीच. अहो, ज्या आळंदीमध्ये लाता घातल्या, ज्या आळंदीमध्ये मध्ये त्रास दिला, ती आळंदी सोडली का तिथंच राहिले? आई सांगा बरं. तिथंच राहिले. आपल्यावर 2 लाख कर्ज झालं तर आपण दिसतच नाही. एवढी तर बुद्धी आहे आपली. हे फार इंटेलिजंट लागतं. याच्याकरता स्मार्ट आईच्या पोटी जन्माला यावं लागतं, की त्या आईला खाऊ घालणं कळालं, काय खाऊ घालावं हे तिला कळालं, बुद्धीनं पोरं मोठेले केले. नाही तर काही आईला पोराला सर्दी झाली का मसरी म्हणते भाऊ वाटीवर बॉम्बला रस्सा येतो का? अरे कायला पाहिजे तरी. अरे जिला आहारशास्त्र कळालं नाही, ते कसं काय होणार आहे? आता काही आया तर टेटतच राहत. आणि सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. हे कोणाचं राहत माहितीये का? पळून गेलेलीच. सासरा माझा दसरा तावानी. अरे कशाला रे? तुमचे टेटस तुमची लायकी सांगताय. तुमचे कपडे तुमची क्वालिटी सांगताय. तुम्ही घातलेले कपडे तुमची क्वालिटी सांगताय. तुम्ही किती विचारी आहात, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात. तुमची विचाराची दिशा सांगतात तुमचे कपडे.
काही जण म्हणतात तुमचे कपडे, अहो आमचे कपडे जे माऊलीनं घातले, जे तुकोबारायने घातले ते आम्ही घातले. काही म्हणजे नका सांगू. मला काय झालं आम्हाला माहिती आहे तुमचे कपडे कोणते, तुमचे लफडे कोणते. आहेत ना काही काही भांडाळगडी. कपडे तुकोबारायचे, लफडे निळ फुलेचे. अरे कशाला रे, कशाला? ओ हे कळणं माझे ज्ञानोबा माझे तुकोबाच्या घराला कळाले, त्याच घराला परमार्थ कळाला. मला परमार्थ म्हणजे आणि तुका म्हणे कस जसा असन तस कळाला तुला किती कळालं परमार्थ. ओ दिंडीला जा पण काय आण टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत ज्ञानेश्वरीचे भगवद्गीतेचे विचार घेऊन जा. तिथं आपल्याला पंक्तीत जर भाकरी कमी पडल्या तर त्यांच्याकडे पंगत ना घेऊ बरं का बाबा, तिथं नका पंगत घेऊ. मला का मग खायला मिळत नाही. खायला जातोय का? एक लक्षात असू द्या, दिंडी कळणं, शेवटच्या माणसापर्यंत ज्ञानोबा तुकोबाराय नेऊन घालणं, इथे नाम दिंडी. आमचे परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी वैराग्यमूर्ती परमार्थातला महामेरू डाण्या वाघ नेवाशा मंदिरातील बंशीबाबा तांबे यांनी दिंडी बंद केली. का बंद केली? ते म्हणले आपण लोकांचं नाही खायचं, आपल्या बरोबर जर बाजरीची पिठं घेत असताल आणि तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी भाकरी पिठलं करून जर खात असाल तर आपण दिंडी करू. बरेच लोक म्हणले मग आपलं नाही जमत. हो पोराने म्हाताऱ्याला 5,000 रुपये दिले, म्हणजे जाय दिंडीत. मदर म्हणे जातो आणि गोरगरिबाची भिशी भर 1-2 जणांची. ते म्हणे म्हाताऱ्याने एक दिवस गेलं दिंडीत आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर झेंडेकऱ्याला पैसे मिळत होते, ते तिने पाहिलं. त्याने भांडणं करून झेंडा हिसकून घेतला बाबा. भांड कुठंतरी झालं नाही, झालंय म्हणून मी सांगतोय. नाव और गाव पता गड्डी में बैठने की बात बताऊंगा मैं आपको. भांडणं करून झेंडा हिसकून घेतला. कोणाला पोरग म्हणलो होतो गोरगरीबाला पाण्याच्या बाटल्या द्या, 5,000 उडून या तिकडं, येऊ आण नका. हे गेलं झेंडा घेतला, झेंडा त्याने 5,000ला 5,000 लावले भाऊ. पुन्हा बिस्किट पुढं गोळा केले. आलं घरी, पोरग म्हणे कोणाची भिशी भरली. मी काय बिजी भरायला गेलं होतं का? हे पाय आणखी 5 आणले. काय आणि कुठं ठेवणार आहात तुम्ही? तुम्ही आशे करून जर पैसे आणले ना तर तुमचे पोरं धाबे उडीते ना. हे 100% ठरलेलं गणित आहे. तुम्ही कुणाचं खाता, तुम्ही कुणाचं खाता. तुम्ही जर लबाड्या करून घरात पैसे आणत असाल आणि त्याच्यावर तुमचे पोरं मोठे होत असतील तर तुमचे पोरं काही वेळात संपायला वेळ नाही लागणार. तुम्ही जर सत्य खात असाल, चांगलं खात असाल, तुम्हाला तेवढ्या पुरतं बरं वाटेल. काही म्हणले 2 नंबर दांडा टाकला का लय पैसे खोरेनीच वडायचे नीत. असं खोरं घ्यायचं, मग BMW, मर्सिडीज, फॉर्च्युनर मध्ये फिरशील तू. किती वर्ष लईत लई पोराची पिढी देईन, पण ना तू कपाळाला लावायला माती नाही ठेवणार. हे ठरलेलं गणित आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हो केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजाने मिले ऐसे किती, उपजाने मिले ऐसे किती. हरिमुखी गातार परिचिता, हरिमुखी गातार परिचिता. हरिमुखी गातार परिचिता.
सरपंचाची माझी मैत्री जवळजवळ भाऊ किती वर्षापासून 10 वर्ष झाले असतील. 2 वेळेस माझा इथं काला झाला. हा भाऊ 2 वेळेस माझा काला झाला. आणि त्यांनी मला सांगितलं रात्री मला मेसेज टाकला पाकिट किती भरू. मी का पाकिटवारी महाराज आहे काय. माझ्याकडे नवी गाडी नसतीच आहे. मी जुन्याच घेतो. मी हप्ते फेडायला जन्माला आलेला बाबा नाही. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना. मगर मौज ज्याला ज्याला कळाल त्याला त्याला धन्यवाद देतो मी. हे 4G आहे, हे 5G आहे. एक लक्षात ठेवा, हप्ते फेडणारा बाबा नाही मी आहे. त्या क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आहे त्या क्षणाचा आनंद घ्या, नाही तर काय काय संपा जाल तुम्ही. काही काही जणाच्या घरी गेलो की मी ते बेडशीट मला नवच दिसतो 5 वर्षापासून क्रीम. अरे म्हणलं तुम्ही त्यावेळेस आलो बेडशीट नवच आहे. तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का, ते म्हणले फक्त पाहुणे रावळे आले का बाबा लोक आले का मग आम्ही तेवढा आथरीतो. म्हणलं तू आथरायलाच आहे का फक्त. अरे त्याचा उपभोग घे ना. आणि म्हणलं तुमचे तेव्हा बशा म्हणलं आजू फुटला नाही. ते म्हणे ते सेटच वेगळा असतो पाहुण्यांसाठी. म्हणलं तू ते म्हणे मी पितो त्याला दांडीत नाही. जन्माला आला कशाला तू. बेडशीट आथरायला कप पुसून कपटात ठेवायला कशाला. हे महाराज हे जगणं कळालं ना, मरण कळतं महाराज. आनंदाने जगा, समाधानाने जगा. कोणावरी मुराळी येईल माहित नाही. मुराळी कळाला ना. मुराळी पूर्वीच्या काळात लग्न झाल्यानंतर नवरी मुलीला नेण्याकरता यायचा. 8-8, 10-10 दिवस राहायचा. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा. 8व्या 9व्या दिवशी पोरगी निघाली का गल्लीत आरडाओरडा व्हायचा. कावळ्याची काय नादी नका लागू. खरोखर कावळ्याच्या नादी लागू नका. कावळा कावळा. आणि तू म्हणता मग कावळ्याला तर माऊली न तो काय शब्द वापरला. पहिला तो गे काऊ कोकता, पहिला तो गे काऊ कोकता. शकुन गे माये सागता, शकुन गे माये सागता. पहिल तो गे काऊ कोकता, पहिल तो गे काऊ कोकता. शकुन गे माये सांगता, शकुन गे माये सांगता. उड रे काबू तुझे सोन्याने बडविन पाबू. उड रे 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 काबू तुझे सोन्याने बडविन पाबू. पाहुणे पंढरीराव घरा काही येरी, पाहुणे पंढरीराव घरा काही येरी. पहिल दोघे काऊ कोकता, पहिल दोघे काऊ कोकता. सर्वजण शकुन गे माये सांगता, शकुन गे माये सांगता, सांगता. पहिलं तोगे काऊ काऊ, पहिलं तोगे काऊ कोकत आहे. आता कावळा कोकतो को वरडतो बाबा. आता तुमचे शब्द लक्षात येईल. लेकरू हांबरत का रडत. आता डोक्यात येईल. रडत. वाघ डरकळी फोडतो का हिसतो. घोड बरोबर, ज्याला त्याला जास्त शब्द ऐकणे. मग कावळा कोकतो को वरडतो. कोंबडा कोंबडा कोकतो, पैसे मागतो. तुम्हाला होतं की नाही.
लहानपणी आपण कुकूचुकू करायचो ते आहे का नाही इकडे? इकडे नाही आहे. असं लेकराला असं आपण झोपायचं आणि ते लेकराला असं दोन्ही पायाच्या पंजावर असं पकडायचं आणि हात पकडायचं, कुक्कू चुक्कू, नाही का ते? नाही आहे इकडं. मग तुमच्या चेहऱ्यावर असा भाव का? कोंबडा कोकत असतो, कावळा ओरडत असतो. आणि पुन्हा माऊली सांगतात, पहिलं तो गे काऊ कोकत आहे आणि शकून गे माये सांगत आहे. काऊ म्हणजे प्रेमानं मारलेली हाक आहे. काऊ जसं बाप पोराला हाक मारतो, राम, आदरयुक्त आहे. मित्र, राम्या, त्याच्यात वेगळ्या प्रकारची फिलिंग आहे. आणि आई, रामू, मू, प्रेम आहे. तसं काऊ, काऊ हा प्रेमाचे शब्द आहे माऊलीला. मग कोणता कावळा? परत म्हणते, दही भाताची उंटीन लावीन तुझे. कावळ्याला तोंड आहे का चोच आहे बाबा? मग कोणत्या कावळ्याला तोंड आहे? माऊली म्हणले ना, दही भाताची उंडी बाबा लावीन तुझे. मग कोणत्या कावळ्याला तोंड आहे? बरं, आंबिया डहाळीन फळे चुंबी रसाळी. बाबा, कावळ्याचा सीजन आंब्याचा का लिंबुळ्याचा? तुम्ही आता ह्या आंब्या सीजन मध्ये कोणत्या कावळ्याने आंबा टोकरलेला पाहिला का ना तुम्ही? कावळा आंबा खातच नाही. मग कोणता कावळा आंबा खातो? माऊलीला कावळा सांगायचा आहे कोणता, तर तो काकभ्रशुंडी. ज्या काकभ्रशुंडीनं गरुडाला रामायण सांगितलं ते काकभ्रशुंडी, तो कावळा सांगायचा. ह्यो कावळा नाही. त्याच्या करता मी अभंगामध्ये पक्षी आणले ते पहिलं चरण सांग. उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली गेली अंतराळी. चित्त बाळाजवळी ठेवूनिया, चित्त बाळाजवळी ठेवूनिया, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी. चित्त बाळाजवळी ठेवूनिया, चित्त बाळाजवळी ठेवूनिया, तैसे माझे मन राहो काही फेरे, तैसे माझे मन राहो काही फेरे, तैसे माझे मन राहो काही फेरे, तैसे माझे राहो काही फेरे. उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवूनिया, चित्त बाळाजवळी ठेवूनिया, उडाली पक्षी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवूनिया, चित्त बाळाजवळी गेली अंतराळी चित्त. अजून 10-15 मिनिटं करू आपण का वाढायचं? आणखी वाढू, मग जेवून जाऊ इथनच. काय बनवलंय स्वयंपाक? वांग्याची भाजी, मांडे? नाही, मांडे तुमच्या तिथे आहेत. मला लाडू द्या काही. मी घरी घेऊन जातो. काही होत नाही.
लोकांचं गैरसमज आहे ना, मला वार येते मला घोंबल्यावणे होतं मला दोरी घातलेली काही नको सांगू रे तू. काही होत नाही. आता भाजी करायची 120 डिग्री सेल्सिअस मध्ये तापावं लागते ती भाजी, म्हणजे देवाच्या मुखातून काढली ती. पुऱ्या करायच्यात, पुऱ्या तेल तापावं लागतं. आग्नी म्हणजे भगवंताचं दुसरं तोंड आहे, त्याच्यातून काढलंय ते. सुतक सांगू तुम्हाला सुतक कशाला म्हणतात. एखाद्याने 4 व्हीलर गाडी आणली, गावात नाही अशी गाडी आणली, 52, 53, 54 लाख रुपयाची अशी गाडी आणली, टॉपिंगची फॉर्च्युनर आणली. असा आनंद झाला लोकाला. लोक म्हणू लागले अरे बापरे भारी झालं. काही जण तर फुलंच घेऊन गेले. ते म्हणले बरं झालं तुमच्याकडे गाडी आली आणि माझ्या आईला 2 अटॅक येऊन गेलेले आहेत, तिसरा जर आला आणि डॉक्टर म्हणले जर अर्धा तासात तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला तर आईला मी वाचू शकतो. त्यांनी काय वाहिलं, फक्त गुलाबाचं फुल बोनटवर वाहिलं. ते तो काय म्हणला माहिती आहे गाडीवाला, संध्याकाळी कधी होऊ दे, कधी होऊ दे, मी तयार आहे. ज्या चावीच तुझ्याकडे राहू द्यायचं, मी 5ला ड्युटीहून आलो का चावी तुझ्याकडे राहू द्यायचं आहे. समजायचं सुतक निघालेल माणूस आहे. गुलाबाचं फुल ठेवला तो. आणि काही जण गाडी पाहायला चालले, चला 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 चला. एक जण म्हणा मागाव आहे, काय झालं का ती काय लय दिवस राहीन का गाडी, काय झालं बँकेवाले ओढून नेणार आहेत. समजायचं जिभेला सुतक पडलेलं आहे. हे नाही सुतक काय. घे घे माझे वाचे गो गो गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाला बऱ्याच जणाला सुतक पडलेले. भजन ऐकू येणार नाही पण भांडणं भांडणं त्याला जेवायला बसला तरी 3 किलोमीटरचा कानूचा घेतो तो. आणि मंडळी आमटी वाढायला आली तर तिच्याकडून भगुलं वाजलं, पळी खडाडांग वाजलं तर मंडळी कॅपराय ना तिकडे काय चाललं मला ऐकू. येरीच्या खरीपोर चालला. मग म्हणलं रगीने आणलं का नू येत आपल्याला आणलं काय ना. आणि काकडा चालू झाल्यावर म्हणतात लागली येवळायला. अरे सुतकच आहे कानाला. डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्हाला तुम्ही बघताय काय याच्यावर आहे तुम्ही. सुतक म्हणजे असं तसं नाही ना महाराज. काही काही मरोपर्यंत सुतके, काही काहींचे विचारच सुतकी आहेत. सुतक म्हणजे असं नाही का बा तिथं सुतक पडलेलं म्हणून ते अपवित्र झालेलं आहे अन्न. अपवित्र तू आहेस, अन्न पवित्र आहे, तू अपवित्र आहेस. आणि म्हणून जगत असताना आम्ही किती शुद्ध आहोत, आम्ही किती शुद्धीकरण आहे, आमचे विचार किती शुद्ध आहेत याच्यावर तुमची क्वालिटी आहे. नाही तर जाणार आहे, मरणार आहे. जाण्याकरताच आलेलो आहोत. आणि म्हणून ती उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त पिला जवळी ठेवून या. 10वा पिंड दिला जातो महाराज. आजीचं नाव घेतात का तुमच्याकडे? आजीचं नाव घेतलं का आता देवबाप्पाने? विधीला बसलेले आजीचं नाव घेतलं असेल. का घेतलं आजीचं नाव? कारण की आमची इज्जत झाकण्याचं काम जन्माला आल्यानंतर कोणाच्या साडीच्या बाळा त्यानं केलं? आजीच्या. ही साडी आमच्या आई बापाच्या लग्नामध्ये आमच्या बापाच्या बापानं आमच्या आईच्या आजीला घेतली होती. त्या साडीचं नाव काय आत्या? आजी आजीचीर. आणि ती साडी आमची आजीनं नेसून नेसून मऊ केली आणि याच्यात पेट्या नव्हत्या तवा, उतरंडीच्या गाडग्यात ठेवून दिली. आणि आमची आई बाळांपणा करता मामाच्या तिथं गेली आणि आमच्या आजीनं आमच्या आईच्या पोटाकडे पाहिलं ना. आजीचे डोळे म्हणजे सोनोग्राफीचं मशीन. आणि त्या आजी म्हणू लागली बाई माझी नात 10-15 दिवसात मोकळी होईल. नेसवलेली जी साडी आहे कोणती मानाची, काय नाव तिचं? आजीचीर नावाची साडी तिनं त्या उतरंडीतून काढली. कात्री नव्हती तिच्याकडे, विळी घेतली. विळी
विळीची फळी पोटरी खाली दाबून धरली आणि त्या साडीचा काठ महाराज असा चिरून बाजूला काढला. त्याचं नाव आजी चीर. आणि त्याचं आम्हाला केलं बाळात. आणि हा बाळा त्याचा पिंड 10व्याच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी आम्हाला द्यावा लागत असतो. पुन्हा 12वा पिंड केला तो कोणता केला? हे उरलं होत उलशिक म्हणून खाल्लं. लवंगे ती संपत आली होती. विठ्ठल विठ्ठल. 12वा पिंड केला तो कोणता केला? तर महाराज विष्टेचं पिंड दिला. विष्टेचा घाणीचा पिंड. 10व्याच्या दिवशी विष्टेचं पिंड द्यावं लागतं. का करायचा भाताचा पण समजून द्यायचा विष्टेचा. लेकरू 2 वर्षाचं होऊपर्यंत लेकराला शी आणि सू कळत नाही बाबा. म्हणून संस्कृत मध्ये त्याला शिशु म्हणतात. ज्याला शी आणि सू, शी आणि सू हागणं मुतणं कळत नाही त्याचं नाव शिशु. शिशु म्हणजे बालक. आणि जेवायला बसलात तुम्ही, आंघोळ घातली त्याला, तुम्ही आंघोळ केली, धुणं धाणं क्लिअर केलं, सारून सुरून चुलीला पोचारा बिचारा किंवा गॅस बीस पुसून किचन वाटा क्लीन केला, स्वच्छ केलं. 11 11:30ला जेवायला बसलात. पहिला घास घेतला. लेकरू उठलं रांगत होतं, हातपाय ताणीत होतं, असं करीत होतं. आणि तेवढ्यामध्ये तुम्ही पहिला घास घेतला, दुसरा मोडला, भाजीत बुडवला, खाणार. तेवढ्यामध्ये लेकरू तुमच्याच ताटाजवळ संडास करत. त्याची किळस येईल का तुम्हाला? तुमचं स्वतःचं दूध पेलेलं लेकरू, तुमच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू तुमच्या ताटाजवळ संडास करतं, त्याची किळस येईल का? अजिबात नाही. अजिबात नाही. लेकराचं नाक शेंबडात आहे का शेंबडात नाक आहे का नाकात शेंबूड आहे हेच कधी कधी काही लेकराचं कळत नाही. तरी त्या आईला त्या लेकराची किळस येते का? मग लेकराला म्हातारपणी आईची लाळ गाळल्यानंतर का किळस यावी? का किळस यावी? हे विशेष आहे महाराज. ज्या आईनं दुसरा घास घेण्याच्या ऐवजी तिनं ते ताटातच ठेवला, कुठेतरी हात खंगाळला, लेकराला धुतलं, पुन्हा शेंडी पत्रा आणला, ते उचललं, नेऊन टाकलं. आता तुम्ही लेकराचं घाण धुतलीये तर तुम्ही तिथं डेटॉल बघताल का हात धुवायला? का सॅनिटायझर लावताल? अजिबात नाही. ते परत तिनं कुठेतरी हात खंगाळला आणि जेवायला बसली. 2 वर्षाच्या कालखंडामध्ये लेकराची 70 ते 80 ग्राम विष्ठा आईच्या पोटात जाते. त्याचा एक पिंड जबाबदार लेकराला श्राद्धाच्या दिवशी किंवा 10व्याच्या दिवशी द्यावं लागत असतो. इतिनाम पिंडदान. हे पिंडदान जे चालू आहे ना, हे ती कारणास्तव आहे माय बापा. पण आम्हाला 10वा तर नाही, आम्ही म्हणतो ते 10वा म्हणजे त्याचं खाल्लं का वार निघता. अरे काय कधी हे कधी क्लिअर होईल आमची माणसं? आणि हे तुकोबरायाने ज्ञानेश्वर माऊलीनं क्लिअर करायला लावलेत. क्लिअर करायचेत आपल्याला. क्लिअर होणं, अज्ञान दूर होणं, ज्ञान प्राप्त होणं याचं नाव आहे महाराज. अज्ञान दूर होणं, ज्ञान प्राप्त होणं याचं नाव परमार्थ आहे. हे संतांनी आम्हाला दिलेला मार्ग आहे. आणि संत म्हणजे माय बापांनो फार मोठे तत्ववेत्ते, फार मोठे फिलॉसॉफर आहे, फार मोठे शास्त्रज्ञ आहेत. आणि माय बापांनो जे अजून विज्ञानालाही कळालं नाही ते माझ्या संतांना कळालेलं आहे माय बाप. आणि म्हणून आता पक्षाचं सांगत असताना उडरे उडरे काऊन तुझे सोन्यानं मढवेल पाहू. जे पक्षाला कळालं ते आपल्याला नाही कळालं. पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नाही बरं का. आपल्या डोक्यात आता वेगळेच पक्ष आहे सध्याला. आहेत ना बऱ्याचशा जणांच्या डोक्यात वेगळेच पक्ष आहे. आपला पक्ष एकच, पितृपक्ष. बाकीच्या पक्षाला डोकंच नाही लावायचं आपण. आणि जे पक्षाला कळालं ते माणसाला नाही कळालं. टिटवीला मरण कळालं बाबा.
गुरुजी टिटवीला मरण कळालं. काय? तुम्ही घास कापत असाल, खुरपीत असाल, मका खुरपीत असाल, तुरी खुरपीत असाल आणि तुमच्या डोक्याहून जर टिटवी कडकडून गेली तर तुम्ही काय म्हणाल? आमच्या घरी पाहुणे पाहिले तर कण मा पोर आला. आता दाडाला लागलं पोरग. आता 43 लागलं त्याला बी. केस रंगीत आणि साऱ्या मिशा पिकलेल्या आहेत, काढून टाकल्या त्याने आता मिशा बी. टिटवी कडकडल्यानंतर कोणीतरी येणार का? कोणीतरी जाणार. पाहुणा जवळचा जाणार ग. टिटवी सांगते, एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून पायामध्ये खडा धरून टिटवी करीत असे शयन. टिटवी यमाची तऱ्हाळीन तडतड तडतड टिव 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 आणि टिटवी यमाची तऱ्हाळीन. टिटवीला मरण कळालं महाराज. कुत्र्याला मरण कळालं आणि अजून आपल्याला कळालं. सिगरेट पाकिटवर मस्त लिहिलेलं रात्री मध्ये. अरे कळा ना, मृत्यूचे मेसेज येतात, वाचता आले पाहिजे. मरणाचे मेसेज आहेत, वाचता आले पाहिजे. ते आले, ते संताला आले मरणाचे मेसेज. आपल्याला फक्त मेसेज येतात, पण मग व्हॉट्सअपला याला त्याला, फेसबुकला, ट्विटरला, अजून कोणचं राहते ते इंस्टाग्रामला वगैरे वगैरे मेसेज असतातच. असो हो, बऱ्याच ठिकाणी इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपला बरेचसे लग्न झालेलेचे डिवोर्स झालेत. इंस्टामुळं, फेसबुकमुळं, व्हॉट्सअपमुळं डिवोर्स झालेत, बरेचसे डिवोर्स झाले. संपले प्रपंच संपले. विश्वास नसलेले नवरा बायको एका घरात राहतात आणि त्यांच्या मिलनातून तयार होणारे लेकरं विश्वासी असतील का अविश्वासी असतील हे बघा तुम्ही. पुढचं कसं होईल ते सांगताय ना. मग हे सांगतो तुम्हाला की पुढे जे होणार आहे ते फार भयान आहे, फार भयान आहे. आणि म्हणून आपल्या लेकराला संत सांगा, आपल्या लेकराला आहार सांगा. कोण्या दिवशी जाणार आहोत माहिती नाही, म्हणून टिटवीला मरण कळालं बाबा. कुत्र्याला मरण कळालं कसं? सकाळी सकाळी एक माणूस उठला, पोरग त्याच्या आईला सांगू लागला. 85 वर्षाची आई होती. आई, आका काय खाल्ल्या वाड्यातली तात्या मेले. कधी? ते म्हण रात्री 1:30ला. मग तरी म्हणे मला तवाच कळलं. पोरग म्हणलं, तुझ्याकडनं मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, फेसबुक, तुला कळलं कसं? ते म्हणे मला तिकडचं खाल्लं कडचं मेलेलं कळलं, पण कोण मेलं हे नव्हतं कळलं. तो सांगितलं. कस काय? ते म्हण तिकडच कुत्रे येऊळत होते. कुत्र्याला कळालं, आम्हाला नाही कळालं. ओ, कुत्र्याला मरण कळालं. जे पक्षाला, प्राण्याला कळालं ते आपल्याला कळालंच नाही. मायबापांनो पिंगळ्याला मरण कळालं ना. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही सनत शेवटी बाग काळ बांधून नेईल. सनत शेवटी बाग काळ बांधून नेईल. शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. आमचे काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारे बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी. चिठ्ठी आई है चिठ्ठी आली काय?
दाखवा ना मला वाचवायला. पूर्वी पोरं द्यायचे पुरीला चिठ्ठ्या, आता कीर्तन करायला चिठ्ठ्या बसलेले देते. मग मला चिठ्ठी आली की मी म्हणत असतो बडे दिनों के बाद हम बेवतनों को याद, पब्लिक से चिट्ठी आई है. असं कुठपर्यंत उरकून घ्यायचं. काकस्पर्श झालं, बाद झालं ना. आता फिर मिलेंगे, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. दुसऱ्या चरणात सांगितलं महाराज ऐसे राम ऐसे माझे ऐसे माझे ऐसे माझे आपापले निष्पाप हात वरती करून टाळ्या वाजवा. विठोबार गेलेत, लवकरच केस गेलेत माझे, म्हणून मला माझी बायको मध्ये गेलेली केस आहे. केस गेलेली नाही याचे, आणि म्हणून गेलेली म्हणजे येडपट नाही. हा, गेलेले केस. असं काही हरकत नाही. आणि म्हणून सर्वांनी भोजन करून जावं. श्रद्धांजली परत आहे, मान्यवर बोलतील, तदनंतर सुंदर अशा आवाजामध्ये हे कोणीतरी पसायदान घेतील. आणि सर्वांनी भोजन करून जा. महिला मंडळ तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर बोला, पुरुष मंडळी तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर बोला, आणि तदनंतर सर्वांनी भोजन करून जावं ही आग्रहाची विनंती आहे. ज्ञाने विठ्ठल जय.